तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर आज बनवणार आहोत मस्त असा लुसलुशीत मऊ आणि सॉफ्ट असा पराठा. तर बटाट्याचे पराठे कोणाला नाही आवडत, तर आलू पराठे बनवण्यासाठी सर्वात सोपी आणि इझी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर नाश्त्यामध्ये, मुलांच्या टिफिनमध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये देखील आवडीने खाणारे हे पराठे आपण बनवूया. आणि बघा किती छान आणि सॉफ्ट असे पराठे तयार होणार आहे. खूप टेस्टी आणि चविष्ट अशी चव आहे. तर रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 4 मीडियम साईजचे बटाटे. छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यावरची माती लागलेली काढून घ्यायची आहे आणि बाकीचा भाग जो खराब असेल तो कट करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपण बनवून घेणार आहोत मसाला. यामध्ये मी घेतला आहे जिरं, मोहरी, बडीशेप, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ एवढं साहित्य यामध्ये लागणार आहे. तर यामध्ये मी आधी सर्वात प्रथम हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे. ते पेस्ट करून आपण घेऊया आणि तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या देखील रेडी होते. कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या झाल्या की आरामात बटाटे शिजतात. तुम्ही 4ही घेऊ शकता. आणि त्यासोबत मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. तर आमच्या घरात हेच बनवतो, तर तुम्हाला हिची रेसिपी देखील शेअर करते. खूप चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी तयार होणार आहे. त्यासाठी मी लसूण सुद्धा सोलून घेतले आहे, शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि आपले बटाटे रेडी आहे. आता यांना काढून घ्यायचे आहे. थोड्या वेळ थंड करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे किती छान असे उकडले आहेत, खूप जास्त गरम. आता त्याला मी बटाट्याचे सालटे काढून घेतले आहे आणि मॅश करून घेतले आहे. एका ताटामध्ये आरामात मॅश झालेले आहेत. आता बटाट्याचे सालटे काढून झाल्यानंतर मॅश करून घ्यायचं आहे आणि आपण एका कढईमध्ये हे सारण फ्राय करून घेणार आहोत. तर आधी मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे. त्यामध्ये बडीशेप देखील ॲड केली आहे आणि आपण जी हिरवी मिरची लसूणची पेस्ट केली होती ती सुद्धा यामध्ये मी ॲड केली आहे. कढीपत्ता देखील मी यामध्ये ॲड केला आहे. कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. आता जे इथं छान तडका देऊन घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद आणि मीठही टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार टाका, जास्त प्रमाणात इथे लागत नाही. आणि आता आपण जे बटाटे मॅश केले होते ते यामध्ये आपण ॲड करूया. एवढा छान सुगंध याचा येतो आणि अगदी बाहेर सुद्धा आपल्याला एवढं परफेक्ट प्रमाणात भेटत नाही. एवढी भारी टेस्ट या बटाट्याची लागते, अप्रतिम अशी चव. आता याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी लो फ्लेमवरती लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन देखील त्याच्यामध्ये ॲड करू शकता, तरी देखील चव छान आणि खूप टेस्टी अशी येणार आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान असा कलर आपला बटाट्याचा मिश्रण आता रेडी झालं आहे. आणि आता यामध्ये मी हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे थंड करण्यासाठी. सगळी कडून मी मिक्स करून घेतलं आहे आणि एका ताटामध्ये त्याला काढून शांत असे थंड करून घ्यायचं आहे. ज्याने काय होईल की आपल्याला ते पराठे बनवायला एकदम सोपं आणि इझी होईल. आता एका ताटामध्ये मी याला काढून घेते. आणि याचे आपण ज्या पद्धतीने बटाट्याचे वडे बनवतो तसे छोटे छोटे जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत तेवढे गोळे करून घ्यायचे. 4 पराठे असतील तर 4 गोळे किंवा 7 असतील तर 7 गोळे असे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला लागतील त्या प्रमाणामध्ये जेवढे पराठ्याची साईज तुम्ही करू शकता त्या प्रमाणात तुम्ही याला घ्यायचं आहे. आता बटाट्याचे पराठे आता आपण पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्याआधी मी चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. त्यासाठी मी लसूणचे मोठी साईजची पाकळी म्हणजे 1 लसूणची पूर्ण कांडी आणि 2 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, शेंगदाणे छानपैकी मिक्सरला लावून चटणी करून घेणार आहे.
आणि आता मी ऑलरेडी पीठ मळून ठेवलं होतं रेस्ट करायसाठी. हे पीठ रेस्ट झालं तरच पराठा मऊ आणि लुसलुशीत आणि सॉफ्ट येईल. नाहीतर पराठा तुम्ही किती छान सारण बनवलं तरी सॉफ्ट असं जमणार नाही. त्यामुळे तुम्ही याला कमीत कमी अर्धा एक तास पीठ बनवून एका साईडला रेडी करून ठेवायचं आहे. तरच तुमच्या पराठ्याची चव ही दुप्पटीने वाढणार आहे. आता यामध्ये मी एक पोळीची साईजची गोळा घेऊन लाटून घेतला आहे. त्यामध्ये मी तेल लावणार आहे आणि पराठ्यासाठी मी पूर्ण एक वडा साईजचा त्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि चटणी देखील मी रेडी केली आहे. आता त्यामध्ये मी पीठ लावून घेते आणि बटाट्याचं सारण ठेवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. जसा मोदक बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला ते पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि ते एका साईडला दाबून घ्यायचं आहे पीठ आणि चिटकून घ्यायचं आहे. आणि आता हाताने थोडं गोल गोल करून आपण याला अलगद अशा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पण जास्त प्रेस करायचं नाही की पराठ्याचं सारण बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे आरामात असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. काठावरती आपल्याला पराठा जास्त लाटायचा, जास्त मध्ये न लाटता बाहेरच्या साईडने लाटून घ्यायचा आहे. आपला तवा देखील गरम झाला आहे आणि त्यावरती मी आता हा पराठा जो मी लाटलेला पराठा आहे एकदम छान असा गोल गिट्टिक तो यावरती मी टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही आपला पराठा थोडासा सुद्धा बाहेर आलेला नाही. याच पद्धतीने तुम्ही कराल तर तुमचा देखील पराठा बाहेर येणार नाही. सारण जर व्यवस्थित असेल तर ते बाहेर निघणार नाही. जर तुम्ही बटाटा व्यवस्थित मॅश केला नाही तर तो बाहेर येऊ शकतो. आता याला तेल किंवा तूप तुम्ही लावून छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता आपला झाला आहे पराठा रेडी. छानपैकी त्याला आपण लो फ्लेमवरती भाजून घेतला आहे. पलटून घ्यायचा आहे. दोघं साईडनं व्यवस्थित एका प्रेस करून भाजून घ्यायचा आहे. ज्या करून की पराठा व्यवस्थित असा सर्व बाजूने व्यवस्थित असा भाजलं जाईल त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कुठेही कच्चा राहायला नको. तर छान असा आपला पराठा रेडी आहे आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत अप्रतिम अशी टेस्ट याची येते. तुम्हाला मी अजून एक पराठा लाटून दाखवणार आहे. हा एक पराठा मी रेडी केला आहे. हा पहिला पराठा होता ना अजून तुम्हाला एक पराठा मी लाटून. तर आपला पराठा रेडी आहे. तसंच आपण अजून एक पराठा लाटून घेणार आहोत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी अजून एक पराठा रेडी करून दाखवते. आणि खूप छान अशी चव या पराठ्याची आहे. त्यासोबत चटणी तर खूपच छान आणि जबरदस्त लागते. तुम्ही कशासोबत खाता ते देखील नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. दुसरा पराठा देखील मी लाटून घेतला आहे आणि त्याला सुद्धा मी छान असा खरपूस असा भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान असा फुगतो आहे. तो हळूहळू फुगणार आहे कारण की तवा तापलेला नसल्यामुळे बऱ्यापैकी फुलत नाही आणि बाहेरून खूप जास्त हवा पावसामुळे येत आहे. आता आपला पराठा हा रेडी झाला आहे आणि तुम्हाला आवडल्यास नक्की एक लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की बेल आयकॉनवर प्रेस करा आणि एक गोड अशी कमेंट नक्की करा, जेणे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ शेअर करेन. नवीन नवीन रेसिपी आणि छान छान तुम्हाला कोणती रेसिपी खायची असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. अगदी तुम्हाला जी आवडत असेल ती रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तीच रेसिपी शेअर करेन. आता बघू शकता तुम्ही आपला पराठा किती टम्म असा फुगला आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट असा होता. आणि पराठे रेडी आहे. सगळे पराठे मी बनवून घेतले आहे. मऊ आणि सॉफ्ट लुसलुशीत असे पराठे झाले आहेत.